मोठी बातमी. नांदेड शिक्षक आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झालाय. 2 मुलांची हत्या करून शिक्षक पित्यानं आत्महत्या केली. दोन्ही मुलांच्या छाती पोटावर चाकूनं वार केल्याची माहिती समोर येते. मुलांचे मृतदेह कारमध्ये ठेवून स्वतःसह कार नदीत पाडली. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील शिक्षक आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वेगळं वळण आलेलं आहे. 2 मुलांसह कार गोदावरी नदीत पडून शिक्षक पित्यानं आत्महत्या केल्याच्या घटनेत पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा झालाय. आत्महत्येपूर्वी पित्यानंच आपल्या दोन्ही मुलांच्या छाती आणि पोटावर चाकूनं वार करून त्यांची हत्या केल्याचं समोर आलंय. त्यानंतर मुलांचे मृतदेह कारमध्ये ठेवून कार नदीत पाडल्याचा पोलिसांना संशय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रवीण खंदारे यांच्याकडून. प्रवीण, शिक्षक आत्महत्या प्रकरणाला हे धक्कादायक वळण आलंय का? अधिक माहिती. नक्कीच नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात घडलेल्या धक्कादायक घटनेला आता वेगळं वळण मिळालेलं आहे. 2 मुलांसह कार गोदावरीमधून नदीत पाडून शिक्षक पित्याने आत्महत्या केल्याच्या घटनेत पोस्टमॉर्टम रिपोर्ट नुसार मोठा खुलासा झालेला आहे. आत्महत्येपूर्वी पित्याने आपल्या दोन्ही मुलांना छातीवर आणि पोटावर चाकूने वार करून त्यांची हत्या केल्याचे उघड झालेलं आहे. आणि यामध्ये आता अधिक पोलीस तपास जो आहे ते नांदेड पोलीस करत आहेत. निश्चित. प्रवीण, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.